नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बहुप्रतीक्षित असणारी तलाठी भरती अनेकांचं स्वप्न असतं तलाठी होणं. कारण तलाठी पदाबद्दल जवळपास सर्वांनाच आकर्षण असतं. तलाठी व्हायला प्रत्येकालाच आवडतं. मात्र त्या तुलनेमध्ये तलाठी भरतीसाठी स्पर्धा ही त्याच प्रकारची असते आणि जाहिरातही तेवढीच. त्या ठिकाणी अनेक दिवसानंतर अनेक वर्षानंतर जाहिरात येत राहते आणि 2025 मध्ये सर्वांना अपेक्षित आहे की त्या 2025 याच वर्षामध्ये तलाठी भरतीची जाहिरात येण्याची शक्यता होती. त्यांचा तसा आपल्याला जागा सुद्धा बाहेर आल्या होत्या. एवढ्या जागा असण्याची शक्यता तशी आकडेवारी सुद्धा जाहीर झाली होती. कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत आणि आज म्हणजेच हा जी आर आहे 17 सप्टेंबर 2025 या दिवशीचा 17 सप्टेंबर 2025 या दिवशी एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला. सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलं असेल की जे आस्थापनेवरल्या जागा होत्या, अस्थायी पद होते. अस्थायी पद म्हणजे त्या ठिकाणी काय तर राज्यातील तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी हे जे पद नव्यानं निर्माण करण्यात आलेलं आहे त्याला नव्यानं नाव देण्यात आले ग्राम महसूल अधिकारी. हे जे पद होतं याच्या प्रवर्गातील जे संवर्गातील त्या ठिकाणी अस्थायी पद होते त्या अस्थायी पदांना मुदतवाढ मिळालेली आहे. अस्थायी पद हे 31 ऑगस्ट 2025 पर्यंत त्या ठिकाणी मर्यादा संपणार होती. ते पद संपुष्टात येणार होते 31 ऑगस्ट 2025 या दिवशी. मात्र या पदांना पुनश्च एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या अगोदरही या पदांना जे अस्थायी पद म्हणजे कोणते तर जे बाह्य यंत्रणेने भरलेले पद होते, जे तात्पुरत्या स्वरूपामध्ये भरलेले पद होते, ही जी सर्व पदं आहेत या पदा म्हणजे तलाठीचे जे रिक्त पद होते तो कारभार पाहण्यासाठी बाह्य यंत्रणेद्वारे जे पद होते तात्पुरत्या स्वरूपात भरलेले या सर्व पदांना त्या ठिकाणी 31 ऑगस्ट 2025 ला त्यांचा कार्यकाल संपणार होता. मात्र त्यांना पुन्हा वाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे 31 ऑगस्ट 2025 पर्यंत तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. हे शासनाला कळाल्याच्या नंतरच शासनानं त्या ठिकाणी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्या ठिकाणी मुदतवाढ दिलेली आहे. लक्षात घ्यायचंय 28 फेब्रुवारी 2026 हे बघा इथं या शासकीय निर्णयाद्वारे मुदतवाढ देण्यात येत आहे. असे एकूण किती पद होते तर 4041 एवढे पद होते. या सर्वच्या सर्व लोकांना 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत मुदतवाढ दिली. मग लक्षात घ्यायचं मित्रांनो 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सर्व भरती प्रक्रिया पार पडून त्या ठिकाणी नवीन जे तलाठी संवर्गातील पद असतील या सर्वांना त्या ठिकाणी काय जॉईनिंग मिळू शकते. त्या उद्देशाने भरती प्रक्रिया शासन स्तरावर हालचाली चालू आहेत. म्हणजेच 28 फेब्रुवारी 2025 च्या अगोदर त्या ठिकाणी आपली जाहिरात नंतर पेपर आणि निवड यादी प्रसिद्ध होऊन 28 फेब्रुवारीच्या अगोदर आपल्याला जॉईन करून घेतात. याचाच अर्थ असा होतो की येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये किंवा काही महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल आणि प्रत्यक्ष भरतीला सुरुवात होईल. हेच या आपल्याला शासन निर्णयामधून आजच्या पाहायला मिळते. आजच हा शासन निर्णय प्रसिद्ध झालाय आणि याला मुदतवाढ ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काही दिवसात नक्कीच तलाठी भरतीची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. जवळजवळ त्या ठिकाणी 2500 जागा या निघण्याची शक्यता आहे. जागा कमी जास्त कदाचित होऊही शकतात. तोपर्यंत अनेक जागा पुन्हा रिक्त होऊ शकतात. भरतीपर्यंत मागच्या महिन्यामध्येच आकडेवारी त्या ठिकाणी जाहीर झाली होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे अनेक असे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये वैयक्तिक त्या जिल्ह्यात जेवढे रिक्त पद आहेत ती सुद्धा माहिती त्या ठिकाणी समजली होती. चला धन्यवाद सर्वांना, शुभेच्छा.